तुम्ही डॉक्टर व्हाल, तुम्ही इंजिनियर व्हाल, तुम्ही पैसे कमवाल, तुम्ही उद्योग व्यवसायात याल, पण आपल्यातला माणूस पण जिवंत आहे का? आपल्यातला माणूस जगतोय का? मला वाटतं या गोष्टींचा विचार करण्याची मित्रांनो ही वेळ आहे. काल मी पेपरला वाचत होतो, राजस्थानमध्ये बॉन्डवरती मागच्या 2 वर्षामध्ये 500 मुलींची विक्री झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांनी एखाद्या राज्यामध्ये 400-500 मुली अशा बॉन्ड करून विकल्या जाऊ शकतात. आम्ही माणूस म्हणून आहोत का? आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेस APJ अब्दुल कलाम साहेबांची भाषणं आम्ही फॅन होतो. काय कलाम साहेबांचे विचार, कलाम साहेब म्हणायचे 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय, आणि भारावून गेली होती सगळी तरुण पोरं. एखादा राष्ट्रपती आपल्या एखाद्या वाक्यातून, एखाद्या भाषणातून सगळ्या तरुण पोरांना काय दिशा देऊ शकतो? मला हेवा वाटायचा, अरे कलाम साहेबांनी नुसतं सांगितलं 2020 पर्यंत आपल्याला महासत्ता व्हायचंय. आम्ही कॉलेजला होतो, महासत्ता कशाबरोबर खायची आम्हाला माहितही नव्हतं, काय असतं महासत्ता होणं म्हणजे. पण तरी सुद्धा वाटायचं की आपल्या देशाच्या राष्ट्रपतीनं आपल्याला स्वप्न दाखवलंय की या देशाला महासत्ता करायचं. आणि मग जसं जसं मोठं होत गेलो, महासत्ता होण्यासाठी काय काय, मग कुठं ऐकलं की आपल्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा एवढा असला पाहिजे, आपल्याकडे अन्नधान्य असं असलं पाहिजे, आपल्याकडे परकीय गंगाजळी अशी असली पाहिजे, आपल्याकडे निसर्ग पर्यावरण या संदर्भानं अशी संशोधनं झाली पाहिजेत, ही पावलं आपण उचलली पाहिजेत. हे सगळं आम्ही वाचत होतो. त्या दृष्टीनं भारत प्रयत्नही करतोय. आजही भारतानं अनेक क्षेत्रांमध्ये जगाला लाजवेल अशी प्रगती केलेली आहे.